माधुरी दीक्षित आता रिटायर्ड झाली म्हणजे ही कुणी तिची नवीन स्पर्धा नाहीये, तर ही आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची घोडी माधुरी. देशमुखांचा सरंजामी विजय फक्त लातूरकरांनाच नाही तर अख्ख्या मराठवाड्याला माहिती आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या लाडक्या घोडीचं नाव ठेवलंय माधुरी. त्यांच्या आजोबापासून परंपराच आहे त्यांची शोभा. आजोबापासून कुलदेवतच आहे इथं खंडोबाला आहे. माधुरीला माळेगावला कसं घ्या म्हणतात त्यांची कुलदेवत आहे. त्यांची तुम्ही काहीला असेल तर आम्हाला इथं आम्ही येणार माळेगावला. त्यांचं कुलदेवत पहिल्यापासून. माळेगावच्या जत्रेचं आकर्षण फक्त देशमुखांची माधुरीच नाही तर एक राजाही आहे. हा राजा म्हणजे मुंड्यांचा. मुंड्यांच्या घराण्यात घोडे पाळण्याची परंपरा खानदानी आहे की नाही माहिती नाही, मात्र ते राजकारणात आल्यापासून त्यांच्या राजाची चर्चा माळेगावच्या जत्रेत होऊ लागली. तसे देशमुख आणि मुंडे एकाच कॉलेजात शिकलेले आणि राजकारणही करतात एकाच जिल्ह्यातून, म्हणजे लातूर मधला रेणापूर हा त्यांचा मतदारसंघ. म्हणून नक्की काय, आपल्या राजाला घेऊन ते देशमुखांची माधुरी दाखवायला माळेगावला येतात. राजकारणात एकमेकांचे विरोधक असले तरी माधुरी आणि राजाची माळेगावच्या जत्रेत का होईना अधूनमधून आग मिचोली सुरू असते. पाण्याचा पाठ रस्ता नसला तरी आपला मार्ग शोधतोच असं म्हणतात. ते काहीच खोटं नाही. योगेश लाटकर, 4 माझा, माळेगाव, नांदेड.